चला लक्ष द्या. प्रॅक्टिस सेट 1.1. प्रॅक्टिस सेट कोणतं घ्यायचं बेटा आपल्याला 1.1. कोणतं घ्यायचं बेटा 1.1 आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यातला पहिला जो क्वेश्चन आहे तो ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. पहिला कोणता क्वेश्चन आहे बेटा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन. मग आपण याला काय करू सोडवण्याचा प्रयत्न. ठीक आहे. मॅथ सेंटर काय करेल काय प्रॅक्टिस सेट 1.1 मधली पहिली ऍक्टिव्हिटी आपण या ठिकाणी सॉल्व्ह करू. त्याचं काल आपण घेतलेलं आहे. लक्ष द्या. सॉल्व 3x + 2y = 29 आणि 5x - y बरोबर किती बेटा 18. आता काय करायचं सोल्युशन दिलेलं आहे. याला नंबर 1 आणि याला नंबर 2. आता या ठिकाणी काय करता पहा बेटा. लेट्स सॉल्व द इक्वेशन बाय एलिमिनेटिंग y. फिल सुटेबल द बॉक्सेस बिलो. आता नीट पहा. या ठिकाणी इथे किती आहे सांगा बरं का बेटा. किती आहे बघा. इकडे किती आहे 2. इथं 2y आहे पण इथं 2y आहे का नाही. किती मल्टिप्लाय करावं लागेल 2 ने. किती करावं लागेल 2 ने. म्हणजे हा 2 ने मल्टिप्लाय जर केलं तर याला पण मल्टिप्लाय होतो. सर्वांना मल्टिप्लाय होतो का होणार होतो. इथं काय तर 5x गुणिले 2 मायनस y गुणिले 2 18 गुणिले 2 बरं सगळं त्याच्यामध्ये. ठीक आहे. सांगा बरं का 5 × 5 5 गुणिले 10. आता काही बघा बरं का -2y ला 2y 18 × 18 18 गुणिले काय बेटा 36. बरं ना. पुढे बघा बेटा काय मिळालं दुसरं इक्वेशन सांगा बरं का. 10x - 2y = 36. आता ज्याच्यामध्ये आपण काय नाही केलं त्याला घ्यायचं का बेटा आपण नाही घ्यायचं. नाही का हा बरोबर. ठीक आहे. आता काय करायचं आपण हा पहिला इक्वेशन काय सांगा 3x + 2y = किती आहे सांगा बेटा 29. दुसरा इक्वेशन काय सांगा सर 10x - 2y = किती आहे सांगा बेटा 36. हा प्लस मायनस कटला. तिथे किती आलं सांगा 10 3 13x. त्याची बेरीज करा बेटा 45. नाही बघ नाही रे 45 कसेल रे 55 येतात. 18 × 18 18 किती रे 65. किती बेटा 65. मग मला सांगा x बरोबर किती ते सांगा 65 भागिले 13. याची किंमत किती आली सांगा 13 × 5 65. किती आलं 5. म्हणजे मला सांगा या ठिकाणी 3 × x ची किंमत किती आहे बेटा 5 आहे सर. 3 × 5 किती बेटा 15. 3 × 5 किती आहे 15 प्लस 15 इकडे सुद्धा होतो सांगा -15. म्हणजे 2y बरोबर किती येतं सांगा बेटा 14. किती येतं 29 मधून 15 गेले किती उरले सांगा. 29 मधून 15 गेले किती उरले 14. इकडे आपला तिकडे करायचा बेटा भागाकार 14 भागिले 2 बरोबर काय ते सांगा. बरोबर ऍक्टिव्हिटी झाली. म्हणून घ्यायला सोपं आहे काय सांगायसारखं थोडं अवघड नाही त्याचं. ठीक आहे. एकदा चेक करा बेटा. चला बघा
काय अडचण तुम्हाला इथपर्यंत? ठीक आहे, हे झाला आपला पहिला. हेच होता का कोणता होता? हे नव्हता का? कोणता होता रे? हे होता का पहिला? हा होता का होते? बघा ना कोणता होता पहिला? हे होता का? हाच होता? हेच होता का? ठीक आहे. ते काल झालं वाटतं हे. हो. आता कोणतं घेतलं आपण? हे घेतलो का? ते पण नाही वाटतं. नाही हे होतं वाटतं आत्ताच. आलं की हे होतं पहिला. आता आपल्याला काय करायचं? दुसरा घ्यायचा. काय करायचं? दुसरा. आता लक्ष द्या. लक्ष द्या. काय करायचं? एक साधी व्हायची ए आणि बी किंमत काढायचं. कशी किंमत काढायचं बेटा? ए आणि बी कसं काढणार? काढतं म्हणजे काय? एक नंबर द्यायचं, पुन्हा किती नंबर द्यायचं? 2 नंबर. चला सांगा मग काय येते नंबर? इक्वेशन सांगा. सांगा बेटा. 3a प्लस 5b बरोबर किती बेटा? 26. नंबर ए. दुसरं काय येते? ए प्लस 5b बरोबर काय बेटा? सांगा 22. काय ते? 22. त्याला किती देऊ? नंबर 2. त्याच्यामध्ये नीट लक्ष द्या बेटा. नीट म्हणजे नीट लक्ष द्या. त्याचा व्हेरिएबल आणि याचा व्हेरिएबल कसा आहे? पण दोघांचे सिम्बॉल कसे? सारखे. सिम्बॉल कसे? सारखे. अशा कंडिशनला काय केलं जातं? सबस्ट्रॅक्शन. जर एक प्लस राहिला असता, एक मायनस राहिला असता तर तुम्ही काय केला असतो? ऍडिशन केलं. ठीक आहे. आता काय करून सांगा? ऍडी सांगा. इक्वेशन कोणता? 1 and 2. 1 and subtracting. Equation 2 from कशातून? 8 मधून. सांगा. Subtracting equation 2 from 1. Yeah. 3a plus 5b बरोबर काय आहे बेटा? किती आहे रे? 26 आहे. किती आहे? पुढे सांगा. a plus 5b बरोबर काय आहे बेटा? 5. एकदम. आता काय करायचं? प्लसचा मायनस 3 मधून 1 गेलं. किती उरलं बेटा? 2. 26 मधून 22 गेले. किती उरले? 4. ए बरोबर किती आलं? 4 भागिले 2. किती आलं बेटा? 2. ए ची व्हॅल्यू किती आली सांगा? 2. काय करायचं? सबस्टिट्यूट. काय करायचं सांगा बेटा? सांगा. सबस्टिट्यूट a is equal to किती बेटा? 2 in equation 1 घ्या. 1 नंबर सबस्टिट्यूट सांगा बेटा. 3 a ची किंमत किती आहे सांगा? 2 प्लस 5b बरोबर काय ते? 26. किती 3 3 हे काय बेटा? 5b बरोबर काय तर? 26. 5b बरोबर काय ते सांगा? 26 मधून 6 गेली. 5b बरोबर काय ते सांगा? 20. बी बरोबर काय ते बेटा? 20 भागिले 5. बी बरोबर काय ते सांगा? अवघड आहे का सोपं आहे?
मला असं सोल्युशन a is equal to 2 and b is equal to 4 is the solution of given सांगा given simultaneous equation given any doubt तुम्हाला काय असेल बेटा येऊ पुढचा प्रॉब्लेम दुसरी पण ऍक्टिव्हिटी आहे एकच ऍक्टिव्हिटी आहे हा दुसरा प्रॉब्लेम बघा सांगा बरं का काय x प्लस 7y बरोबर किती बेटा 10 याला किती नंबर 8 3x मायनस 2y बरोबर किती बेटा 7 याला किती नंबर 2 समजून घ्या जरा लक्ष द्या इथे खाली किती आहे बेटा तुम्ही इथे किती आहे yes इथे किती आहे 7y आणि इथे किती आहे 2y आता वर्षाला कोणतं करावं लागेल खर्चाला सापले करावं लागेल थोडं मोठं होणार आहे आता इथं काय करायचं एक कोणताही एक व्हेरिएबल सारखं करायचं एक तर x करा नाही तर y मग मी इथं काय करतो x ला करतो x इथं वरी किती आहे 1 आणि इथे किती आहे 3 तुम्हाला सांगा समीकरण नंबर 1 ला किती गुणाकार करावा लागेल 3 किती बेटा सांगा मल्टिप्लाई बोलत चला इक्वेशन 1 बाय 3 चला सांगा मग 3 इन ब्रॅकेट x plus 7y is equal to 10 3x 7 21 3 बाय 3 त्याला किती नंबर द्यायचा 3 मी सगळ्या छेडछाड कोणामध्ये केला तर छेडछाड पहिल्यामध्ये केला त्याला घ्यायचं का नाही घ्यायचं आता थोडं लॉजिक लावा तिथे किती आहे बेटा 3x तिथे किती आहे 3x दोघांचे सिम्बॉल सारखेच का वेगळे ऍडिशन करू का सबट्रॅक्शन करू सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 होता इक्वेशन 3 फ्रॉम किती बेटा 2 चला सांगा मग कोणता आहे इक्वेशन 3 सांगा 2 3x 2y बरोबर 7 इथे काय आहे बेटा 3x 21y बरोबर किती बेटा 30 फिगर आउट कुणाला फिगर आउट आहे ना सर प्लस काय करावं लागेल सांगा सिम्बॉल चेंज करावं लागेल हा प्लसचा मायनस प्लसचा काय होतं बेटा मायनस आता हा 3 कटला 3x कटला मग काय आलं सांगा बेटा सर -21 किती होतात बेटा नाही -2 आणि -21 किती होतात बेटा -23 किती होतात बेटा -23y आणि 7 मधून 30 गेले -23 किती होतं बेटा -23 बरोबर आहे ना therefore y बरोबर काय ते सांगा बरं का हे मायनस काय होतं तुम्ही कडला प्लस किंवा एक स्टेप वाढवतो तुम्हाला 23y बरोबर 23 y बरोबर काय 23 भागिले 23 एक 23 y ची व्हॅल्यू काय ते सांगा किती आली बेटा कुठे ठेवू सर्व उत्तर 3 मध्ये ठेवू ठीक आहे सांगा सबस्टिट्यूट come on y is equal to 1 in equation 3 चला 3 नंबरचं इक्वेशन परत एकदा लिहा 3x plus 21y बरोबर काय बेटा 30 किती करायचं बरोबर नाही बदलायचं ना तुम्हाला सॉरी हा झाला 3x plus 21 y ची किंमत सांगा बेटा y ची किंमत किती आहे 1 सांगा 3x plus 21 बरोबर किती बेटा 30 इकडला प्लस इकडे जाऊन काय होतो मायनस 3x बरोबर काय ते सांगा 30 मधून 21 गेले मग 3x बरोबर किती आला सांगा 9 x बरोबर काय आला 9 भागिले 3 3 9 सो x ची व्हॅल्यू काय ते सांगा 3
आन्सर काय घ्यायचं मी त्याला सांगा बघ. आन्सर x is equal to 3 and y is equal to 1 is the solution. Is the solution of given simultaneous. कसं सांगायचं आवड आहे काय फक्त थोडं झालेलं नाही मिळालं तुम्हाला पूर्ण झालं डबल डबल टिबल टिबल झाले मला असं तुम्ही आहे म्हटलं तर 100 गणित होईल कमीत कमी एवढे गणित तुम्ही सोडवलेलं आहे त्यावेळेस ठीक आहे. नेक्स्ट सांगा बघा 2x minus 3y is equal to 9. याला किती नंबर देऊ सांगा. नेक्स्ट सांगा 2x plus y is equal to किती बेटा 13. याला किती नंबर देऊ सर सारा ऑलरेडी आहे ना त्यात काहीच करायची गरज नाही. दोघांचे व्हेरिएबल सारखे x चा कोएफिशियंट आणि x चा कोएफिशियंट सारखा आहे वरचा 2 आहे खालचा सुद्धा किती आहे 2 आहे. पण आपल्याला कोणता तरी x सेम पाहिजे तर x सेम पाहिजे नाही तर y सेम पाहिजे ऑलरेडी मिळाला आहे. अशा कंडिशन मध्ये मी काय करू शकतो सांगा बरं का ऍडिशन का सबट्रॅक्शन सबट्रॅक्शन बरोबर आहे. काय म्हणता येईल सांगा सबट्रॅक्टिंग बोला चला सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम किती बेटा 1 चला सांगा 2x minus 3y बरोबर 9 2x plus y बरोबर किती बेटा 13 सिंबॉल चेंज करा मायनस 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 कटलं काय ते हो सर कटलं पुन्हा सांगा बेटा मायनस 3y मायनस y मायनस 4y 9 मधून 13 गेले किती होतं बेटा मायनस 4 मायनस मायनस काय होतंय प्लस y बरोबर काय येते 4 भागिले 4 बरोबर काय आलं बेटा 1. सो y ची व्हॅल्यू काय सांगा 1. काय करू सबस्टिट्यूट करा सर काय करू बेटा सबस्टिट्यूट y is equal to 1 ही इक्वेशन कोणतं घ्या बेटा ही इक्वेशन 1 घ्या 2 घ्या कोणतं घ्या तुमच्या मनावर सांगा कोणतं घेऊ 1 घ्या सांगा 2x minus 3y बरोबर काय बेटा 9 2x minus 3 y ची किंमत किती आहे बेटा 1 बरोबर 9 2x minus 3 बरोबर 9 तिकडला मायनस तिकडे जाऊन काय होतो सांगा बेटा प्लस तो 2x बरोबर डायरेक्ट होतो सर 12 येतो काय येतो बेटा 12 येतो. मला सांगा x बरोबर काय येतंय सर 12 भागिले 2 x बरोबर 6 के 6 सांगितले 12 आन्सर लिहिता काय कसं येणार सांगा बरं का बेटा तुम्ही कम ऑन x is equal to 6 and y is equal to 1 is the solution of given simultaneous equation. Simultaneous इथं काय अवघड आहे का सांगा बरं का बेटा सोपा आहे की काय करा सांगा बरं का तो म्हणजे काय तिसरा काय चौथा तिसरा किती त्याच्यात 4 का 5 इकडे पहिल्यामध्ये सांगा चौथा सोल्यूशन कमॉन नंबर इक्वेशन सांगा बेटा 5m मायनस 3n बरोबर किती बेटा किती रे 19 जरा किती नंबर देऊ सर 1 नंबर द्या दुसरा सांगा बेटा सर m मायनस 6n बरोबर किती बेटा मायनस 7 याला किती नंबर देऊ बेटा कळतं इथपर्यंत सर्वांना स्वामी इथे काय असेल कुणाला तिकडे बेटा कुणाला काय असेल रे व्यवस्थित रमण कर ठीक आहे. आता काय करता येईल तुम्ही सांगा मी काही सांगा चला तुम्ही सांगा काय करता येईल आपल्याला
आम्हाला सर एक व्हेरिएबल सारखा पाहिजे. कोणता पाहिजे? सर वरचा ना खालचा ना मला दिली नाही. एक तर एम सारखं घ्या नाहीतर कुणाला रे एन ला सारखं घ्या. दोन्हीतून एकाला सारखं घ्या. हा पप्पा हा बोला की खाली या सांगा की बरोबर बघा सांगा की सांगा तीच पाठवून देतो. थांबा एक अर्धा मिनिट. हॅलो हा अर्धा मिनिट. ठीक आहे काय करतोय सांगा बरं का बेटा. सर तुम्ही काहीच करू नका. वरी 5 एम आहे किती आहे बेटा? वरी 5 एम आहे. खाली सुद्धा किती करू बेटा? 5. मग समीकरण नंबर 2 ला किती गुणाकार करावा लागेल? 5. सांगा मग बेटा मल्टिप्लाई बोलत चला इक्वेशन नंबर 2 बाय बाय किती बेटा? 5. 5 कंसामध्ये m मायनस 6m बरोबर किती बेटा? मायनस 7. सांगा मग 5m 6 पंचन 30m 7 पाचा 35. त्याला नंबर 3. आपण छेडछाड कोणामध्ये केलं बेटा? ह्याच्यामध्ये केलं. ह्याला घ्यायचं का आता? नाही घ्यायचं. ज्याच्या छेडछाड केलं त्याला घ्यायचं नाही. आता नीट बघा सर हा बी सारखा आहे आणि हा बी सारखा आहे पण ह्याचा बी सिम्बॉल पॉझिटिव्ह आणि ह्याचा बी सिम्बॉल कसा आहे? पॉझिटिव्ह. अशा कंडिशनला ऍडिशन करायचं का सबट्रॅक्शन करायचं? व्हेरी गुड. काय म्हणायचं मग? देअरफॉर सबट्रॅक्टिंग सांगा इक्वेशन 3 फ्रॉम 1 there is a 1 okay now see 5m मायनस 3n बरोबर किती आहे बेटा? 19. इकडे सांगा 5m मायनस 30n बरोबर किती आहे बेटा? मायनस 35. सिम्बॉल चेंज करायचे. प्लस चा मायनस मायनस चा प्लस मायनस चा प्लस कटलं सर कटलं. 30 मधून 3 गेले किती उरले बेटा? 27 m. 19 प्लस 35 किती होतात बघा? 45 54 होतात का? 54 किती होतात बेटा? 54. मला सांगा 27 m बरोबर किती आहे बेटा? 54. इकडला गुणाकार तिकडे जाऊन काय होतो बेटा? भागाकार. 27 एक 27 27 गुणिले 54. यांची व्हॅल्यू किती काढतो सांगा? 2. यांची व्हॅल्यू किती काढतो? 2. कुठे ठेवू सर? 1 मध्ये ठेवा नाही तर 3 मध्ये ठेवा. काय करायचं मग? देअरफॉर सबस्टिट्यूट किती रे बेटा? n is equal to 2 इन इक्वेशन 1 घेऊ का 3? 1 घेऊ सर 1. चला 1 सांगा. 5m मायनस 3 यांची किंमत किती आहे सांगायचं लवकर सांगा. हे किती आहे? 2 बरोबर किती? 9 19 सॉरी 5m मायनस 6 बरोबर किती बेटा? 19. 5m बरोबर काय ते 19 इकडला मायनस तिकडे जाऊन काय होतो? प्लस. 5m बरोबर काय आला बेटा? 25. m बरोबर काय आला सांगा? 25 भागिले 5 5 5 25. सो व्हॅल्यू m ची किती आली बेटा? 5. यांची किती आली? 2. यांची 2. ठीक आहे. आन्सर घ्यायचं. काय घ्यायचं सांगा? m is equal to 5 and n is equal to is the solution of given simultaneous सोपं का अवघड? एकदा फक्त बघा 1-2 मिनिटांमध्ये लवकर बघा नाहीतर लिहून घ्या तो परत 1-2 मिनिटात लिहून घ्या.
ऑटोमॅटिक कटला रे लाईव्हचं काय माहिती. पुढचं कोणता सगळा प्रॉब्लेम नेक्स्ट प्रॉब्लेम किती आहे? चौथा, पाचवा, सहावा, किती देखून देतात? हा 8 आहेत का? आता कोणता सांगा बेटा? चौथा का? पाचवा येईल का? सांगा बेटा. 5x 2y बरोबर -3 नंबर 1. नेक्स्ट सांगा. x प्लस 5y बरोबर 4. याला किती नंबर 2. याच्यात काय करता येते बघा बरं का. सांगा बरं का जरा. सर सोपं आहे ना. सांगा रे बेटा काय करता येईल. हा व्हेरी गुड. इक्वेशन 2 ला कितना करायचं रे? इक्वेशन 2 ला कितना? इक्वेशन 2 ला कितना म्हणलं रे? 5. म्हणजे एक सेकंड काय झालं. ठीक आहे सो होतो. इक्वेशन 2 ला किती येते बेटा? 5. कारण इथं किती आहे? 5x. किती किती करावं लागेल? 5x. म्हणजे दोघांचे कोएफिशिएंट व्हेरिएबलचे कसे होतील? सेम. काय म्हणायचं सांगा? मल्टिप्लाइंग कम ऑन इक्वेशन 2 बाय 5 न 5 कंसात काय देता? x प्लस 5y बरोबर 4. हे किती आलं? 5x 5 5 25y 5 20. याला किती नंबर द्यायचा? 3. छेडछाड कुणामध्ये केला सांगा? कुणामध्ये केला? 2 मध्ये. ज्याच्यात छेडछाड केला त्याला घ्यायचं का? नाही घ्यायचं. आता पहिल्या तरी ह्याच्यात बघा काय सेम आहे? 5x. पण दोघांचा सिम्बॉल पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? दोन्ही सेम आहेत म्हणजे पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह राहिला तर काय केलं असतं? एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह राहिला तर ऍडिशन. दोन्ही निगेटिव्ह किंवा दोन्ही पॉझिटिव्ह राहिला तर काय करावं लागेल? सबट्रॅक्शन. मग काय म्हणावं लागेल सांगा? सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 3 फ्रॉम 1. फ्रॉम किती बेटा? चलो बोलो आगे बोलो. हा चला सांगा. 5x प्लस 2y बरोबर किती बेटा? -3. नेक्स्ट सांगा. 5x प्लस 25y बरोबर 20. सिंबल चेंज करा. मायनस हे कटते का राहते? कट लागते. त्याला सांगा सर -25 प्लस 2 आहे किती उरलं? -23. हे किती आहे बेटा? -3 -20 -23 मायनस प्लस y बरोबर काय ते बेटा? 23 भागिले 23. 23 एक 23. सो y ची किंमत काय दिली? 1. सबस्टिट्यूट y is equal to 1 इन इक्वेशन 1 मध्ये ठेवतो किंवा अजून कशा ठेवू शकता? 3 मध्ये. चला सांगा.
5x प्लस 2 गुणिले 1 इज इक्वल टू मायनस 3. 5x प्लस किती बेटा 2 बरोबर किती बेटा मायनस 3. ठीक आहे. पुढे सांगा बेटा 5x बरोबर काय येते मायनस 3. इकडला प्लस 2 तिकडे जाऊन काय होतो मायनस 2. 5x बरोबर काय येते बेटा मायनस 5. x बरोबर काय येतो मायनस 5 भागिले 5 आणि x ची किंमत काय येते बेटा मायनस 1. आन्सर काय घ्यायचं x is equal to minus 1 and next y is equal to 1 is the solution of given simultaneous equation. काय उघडा याच्यामध्ये बघा काय उघडा का बघायच्या. कुणाला काय डाऊट बेटा समजून घ्या घाई करू नका. कळलं पाहिजे आपल्याला रट्टा बिट्टा मारायचं सोडून टाकून द्या. स्टेप बाय स्टेप आपल्याला कळलं पाहिजे सर्व. लवकर बघा पुढचे प्रॉब्लेम घेऊ आपण. एकूण किती प्रॉब्लेम आहेत नंबर याच्यामध्ये 8 का. ठीक आहे. ते किती आहे सांगा बेटा 1/3x प्लस y इज इक्वल टू किती बेटा 10 भागिले 3. पहिला किती नंबर द्यायचा 1. लगेच ह्याला कॅल्क्युलेट सॉल्व करू पुढे टाकायचं. ठीक आहे पहिला नंबर द्यायचा नाही त्याला नंबर द्यायचा आपण 5. या ठिकाणी सर ह्याचा पाया 3 आहे ह्याचा पाया 3 आहे. दोघांचा पाया किती आहे 3. दुसऱ्या बदल्याचा पाया 3 दिसला गेले हो दिसला का नाही. काय करावं लागेल मल्टिप्लाइंग अँड डिवाइडिंग बाय शाबास किती ने 3. काय करू therefore multiplying and dividing by 3 2y मायनस ना बघा 1/3x plus 3y divided by 3 म्हणजे गुणिले 3 भागिले 3 बरोबर काय आला बेटा 10 भागिले 3 आला. पण याच्यामध्ये मला सांगा काय कॉमन निघाल सर याच्यामध्ये 1/3 into x आहे का नाही आहे. सर याच्यामध्ये 3 into सॉरी सर त्याच्यामध्ये आम्हाला 3y दिसला आहे का नाही बेटा. गुणिले काय दिसले 1/3 दिसले सर आणि ह्याला 10 गुणिले 1/3 दिसायले का नाही बेटा. यस मग ह्याच्यातून कुणाला कॉमन काढू शकतो सर. सर आम्हाला या ठिकाणी 1/3 आणि 1/3 सारखे दिसले म्हणजे इकडल्या साईडचं 1/3 कॉमन निघते का निघते. तिकडल्या साईडचं निघते का निघतंय. मग कसं करायचं समजायला 1/3 तर कॉमन काढलं उरलं काय सांगा सर x प्लस 3y. इकडे काय बेटा 1/3 into 10 आहे. आता मला सांगा इकडे बी 1/3 आणि इकडे बी 1/3 आहे राहतो का जातो गेला. ते स्टेप लक्षात ठेवा गेला का नाही बेटा. मग पुढे काय होतं सांगा सर x प्लस 3y बरोबर 10. आता कुठे एक नंबर मिळाला. काय केलं पहिला सांगा सर बेस सेम केलो कॉमन काढून त्याला काय केलं हे काय झालं नंबर 1. आता नंबर 2 लगेच सांगा बेटा 2x प्लस 1/4y बरोबर 11 भागिले 4. आता परत सेवा बेटा सर इथं खाली 4 दिसलं इथं 4 दिसलं पण इथं 4 आहे का बेटा नाही. मग काय करावं लागेल तुमची आपल्याला गुणिले 4 भागिले 4 मल्टिप्लाइंग and dividing 2x by कितने 4 ने
सांग बरं का सुमती वरी काय करायचं 4 गुणिले 2x भागिले 4 प्लस 1/4y बरोबर 11 भागिले 4. मला काय डाऊट आहे परत कळलं ना व्यवस्थित. मग आता काय कॉमन निघाल सर इथं 4 4 4 तुम्ही काय बेटा 8x आला खाली काही आणि काही नसते म्हणजे काय 1 भागिले किती बेटा 4 1 भागिले किती 4 1 तिकीटला सारखंच केलं ना 4 × 4 4 तुम्ही किती बेटा 8x x चे वाढवलं तर वाढतो तुमच्यासाठी टेन्शन घेऊ नका. हे किती बेटा 8x भागिले किती रे 4 प्लस 1/4 इंटू y त्याला किती काही सांगा बघा काय ते 1/4 इंटू 11. आता एक ना करायला गुणाकार केलं तर काही बदल होणार आहे का होते नाही म्हणून त्या ठिकाणी केलं. आता ह्याला काय करता येईल सर 1/4 इकडे कॉमन काढा काढलो का बेटा पूर्ण किती सांगा बरं का वरी 8x ला 8x आहे परत किती किती आहे बेटा 1/4 ला 4 आहे परत 1/4 आहे आणि इकडे 11 आहे. त्याच्यातलं कॉमन कोण कोण आहे सांगा सर 1/4 1/4 मग काय केलं कॉमन सांगा 1/4 पूर्ण कोण कोण x परत कोण होतं बेटा y बरोबर किती आहे 1/4 गुणिले किती बेटा 11 इकडला इकडला राहतो का जातो उरलं काय सांगा बरं सर 8x + y बरोबर काय ना बेटा सांगा 11. याला किती नंबर देऊ सांगा 2 नंबर किती नंबर देऊ 2 नंबर लिहून घेता का पहिलं बघायचं समजून घ्या लिहून घेतो फक्त बघा पहिलं काय केलं सर बेस सेल केलं पुन्हा काय केलं सर कॉमन काढलो कॉमन काढून दोन्हीकडे ठेवलं का काढलो कटून टाकून दिलं त्याच्यानंतर काय मिळाले तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन्स तुम्हाला मिळाले. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघा 1 नंबर आणि 2 नंबर मध्ये बघा बेटा पहिल्या आणि मला काय करता येईल सर एक तर तुम्ही काय करा 1 नंबरच्या इक्वेशनला 8 ने गुणाकार करा बरोबर आहे बेटा किंवा सर 2 नंबरच्या इक्वेशनला किती करा बेटा 3 ने का बरं करायला बेटा आणि एकतर x सारखा पाहिजे नाही तर कोण सारखा पाहिजे y. मग तुमच्या मनावर सांगा तुम्ही जे म्हटलं मी ते करतो कोणत्याला क्वेश्चन आहे मल्टिप्लाय तुम्ही सांगा एकच सांगा तुम्हाला कशाला 1 ला गुणाकार करू का 2 ला एवढं सांगा मला 2 ला करू का चला बघा नीट बघा नीट लक्ष हे बघा मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय किती किती आहे 3 किती किती करावं लागेल 3 ने 3 सांगा मग 3 कंसात 8x + y बरोबर 11 काय केले बेटा तो सांगा पुढे मग काय ते सर 8 × 8 अजून 16 8 किती बेटा 24x 3 × y काय ते 3y 11 × 11 11 × 22 11 × 33 याला किती नंबर देऊ सर याला 3 नंबर द्या छेडछाड तुम्हाला केलं सांगा बरं का छेडछाड किती केलं रे 2 ला केलं ना 2 ला घ्यायचं का काढायचं बरोबर आहे. आता थोडं लॉजिक लावा जरा सेन्स लावा बेटा त्याच्यामध्ये किती आहे बेटा +3y आहे त्याच्यामध्ये सुद्धा किती आहे बेटा +3y आहे दोघांचे सिम्बॉल नाही ना सारखे कमी वेळ सारखे असल्यावर ऍडिशन करायचं का सबट्रॅक्शन करायचं सबट्रॅक्शन करायचं therefore subtracting इक्वेशन 3 कोणता बेटा इक्वेशन 3 फ्रॉम 2 फ्रॉम किती बेटा फ्रॉम किती 2 करू का आता मग चला सांगा मग फ्रॉम 2 नसेल रे फ्रॉम 1 ना 1 चला 1 सांगा बेटा x + 3y बरोबर 10 हे सांगा मग सर 24x + 3y बरोबर किती बेटा 33 किती बेटा 33 सिम्बॉल चेंज करू का नको सर करा ना काय करू बेटा सांगा सर मायनस 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 हा +3y - 3y होतो का जातो गेला तो मला सांगायचं काय नसते म्हणजे किती असते 1 मग 24 मधून 1 मधून 24 रुपये गेले 1 रुपये मधून 24 रुपये गेले समजा तर किती उरले -23 रुपये म्हणजे -23 x उरला 10 मधून 33 गेले किती उरले सांगा 23 प्लस का मायनस मायनस मोठ्याचा सिम्बॉल सांगा बरं पुढे काय सर मायनस मायनस काय झालं बेटा प्लस x बरोबर काय ना सांगा 23 भागिले 23 23 एक 23 x ची व्हॅल्यू काय सांगा किती आली रे आता कशामध्ये तुम्ही x ची व्हॅल्यू सांगा मला तुम्ही सर x ची व्हॅल्यू तर 3 मध्ये वाढायचं
ब्रॅकेट मध्ये ठेवू. कुठे ठेवू? चल सांगा मग सबस्टिट्यूट काय? सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ x is equal to किती रे? 1. इक्वेशन 3. इक्वेशन सांगा इक्वेशन नंबर 3 काय आहे? 3 सर 24 याची किंमत काय बेटा 1 आहे सर प्लस 3y बरोबर काय बेटा 33. सांगा मग आता कट 24 प्लस 3y बरोबर किती बेटा 33. मग 3y बरोबर काय ना 33 मधून 24 गेले 33 मधून 24 गेले तर किती उरले 9 उरले 9 ना. मग इकडला गुणाकार तिकडे जाऊन काय झालं सांगा भाग आहे का 9 मधून 3 गेले एका 3 किती 7 3 9. y ची व्हॅल्यू किती आहे सांगा 3. सो y is equal to how many 3. आन्सर काय आहे ते सांगा. x is equal to 1 and y is equal to 3 is the solution of given simultaneous परत एकदा सांगतोय हा तुमचा इक्वेशन होता. त्याला पहिल्यांदा आपण काय करायचं स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचं ax प्लस dy प्लस c च्या फॉर्म मध्ये आणायचं. कोणत्या फॉर्म मध्ये आणायचं सांगा ax प्लस dy प्लस c. आणलो कसं आणलो पहिल्यांदा नंबर 1 दोघांचं काय सेट केलं बेस दोघांना काय काढलो कॉमन काढलेलं राहते का जाते गेलं. तो दोन इक्वेशनचं काय सेम करावं लागेल आपल्याला व्हेरिएबल सारखं असताना आपण काय बघितलो सर प्लस आहे तर मायनस आहे ते चेक केलो. एक प्लस आणि एक मायनस राहिलं तर ऍडिशन होतं का सबस्ट्रॅक्शन होतं. सबस्ट्रॅक्शन काढलो का ठेवलं काढून टाकून दिलो. तर त्याच्यानंतर तुम्हाला कशाची व्हॅल्यू मिळाली सर एक तर एक्सची मिळते नाही तर वायची. आणि जे व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे त्याला काय करायचं नवीन समीकरणामध्ये ठेवायचं नाही तर पहिल्या समीकरणामध्ये ठेवून टाकून द्यायचं. अशा प्रकारे कुणाची व्हॅल्यू मिळते तुम्हाला एक्स आणि वायची. नीट बघून घ्या घरी काही करू नका समजून घ्या. नीट बघा शांत वचवच करू नका. अजून किती प्रॉब्लेम होते त्याच्यात किती मोठे बारीक मोठेत ना दोन एवढेच अच्छा मोठे बोलला